आज बनवत आहे खमंग आणि वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी। तर इथं मी ही भेंडी तुम्हाला दाखवते मी कशी कापली आहे। असे छोटे छोटे भाग केले आणि त्याच्यानंतर 4 भाग करून कापून घेतले आहे। तर ही भेंडी मी सर्व अशीच कापली आहे। तर याच्यासाठी या भेंडी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे। त्याच्यामध्ये एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलं थोडंसं खोबरं, लसूण, जिरं, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर। तर हे वाटण मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे। आता भाजी बनवायला घेऊया। त्यासाठी एक पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं। तेल गरम झालं की घालायचं आता पाव चमचा मोहरी आणि सोबतच घालायचं पाव चमचा जिरं आणि नंतर घालायचा एक कांदा कापून घ्यायचा मस्त बारीक आणि तो घालायचा। आता इथे मी पूर्ण एक मोठा कांदा घेतला होता, तो कापून घेतला आणि आता घालते आहे। व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा लालसर होईपर्यंत आणि नंतर आपलं वाटण घालायचं आणि वाटण पण छान व्यवस्थित परतून घ्यायचं। तर इथे मी हे खोबरं भाजलेलं घेतलं होतं, त्यामुळे मला हे वाटण जास्त परतून घ्यायची गरज नाही। तर तुम्ही कच्चं पण घेतलं तरीही चालेल। आता घालूया सुके मसाले, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला। तर हे मसाले थोडेसे ड्राय झाले, त्यामुळे आता इथं आपण थोडंसं पाणी घालूया, त्यामुळे मसाले आपल्या पॅनला लागणार नाहीत। तर आता आपला मसाला छान व्यवस्थित परतून झाला आहे। आता आपण भेंडी घालूया आणि भेंडी छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चवीपुरतं मीठ घालायचं आणि भेंडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपली भेंडी व्यवस्थित मिक्स झाली आहे। तर आता आपण झाकण ठेवून याला 10-15 मिनिटं शिजवून घ्यायचं भेंडी शिजेपर्यंत। मध्ये मध्ये थोडासा चमचा देऊन घ्यायचा आणि लास्टला मस्त कोथिंबीर घालायची। आणि आता इथं रेडी आहे आपले मसाला भेंडी। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।